आशुतोष येरल्लू जे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आहे पॅंथर शक्ती सेनेचे, तर त्यांच्याशी चर्चा करू आणि त्यांचा संवाद करू आणि त्यांच्याशी जाणून घेऊया महाराष्ट्र पॅंथर शक्ती सेनेचे अध्यक्ष. मी आशुतोष रवींद्र येरल्लू, पॅंथर शक्ती सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष. मागील 5 ते 7 वर्षापासून पॅंथर शक्ती सेना ही अन्याय अत्याचार विरुद्ध लढा देत आहे आणि गोरगरिबांवरती म्हणा आणि लोकांवरती ज्या ज्या वेळेस अन्याय अत्याचार होतो त्या वेळेस त्याच्या विरुद्ध लढा देण्यासाठी ही अशीच संघटना बाबासाहेबांच्या धोरणांना घेऊन, महापुरुषांच्या धोरणांना घेऊन पुढे येत असते आणि लढा देत असते. त्यामध्येच एक चळवळीतली बाबासाहेबांची मूवमेंटमधली एक संघटना म्हणजेच पॅंथर शक्ती सेना, आणि त्याच पॅंथर शक्ती सेनेचा मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून मला जनतेने मला समाजामध्ये काम करण्यासाठी जे हे पद दिले त्या पदला मी न्याय मिळवून द्यायचं काम करत आहे. आणि या संघटनेच्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या काळामध्ये इतकं मोठं संघटन बनवू इच्छितो की सर्वांनी ज्या प्रकारे सर्वात प्रथम 1972 साली दलित पॅंथरची स्थापना नामदेव असा साहेबांनी केली होती, तर त्यांचं धोरण एकच होतं, अन्याय अत्याचार विरुद्ध लढा. असं उत्सुक जे पदाधिकारी आहे तर आपण त्यांना नियुक्ती करणे उत्सुक आहे का? त्यांना आपल्या संघटनेमध्ये प्रवेश देणार का? तर त्यांच्या संदर्भात आपण सांगा, महाराष्ट्रभर काय संघटन वाढवणार आहे आपण? तर मी एकच सांगू इच्छितो की आपल्याला महाराष्ट्रभरात अख्खा महाराष्ट्र पिंजून टाकायचं आहे. या संघटनेच्या माध्यमातून कार्य अख्ख्या महाराष्ट्रभरात असं उत्स्फूर्त कार्य आपल्याला घडवून आणायचं आहे की ज्याला बघून येणाऱ्या काळामधील लोकांनी आपली दखल घेतली पाहिजे. ज्या वेळेस जनता लोकांना मोठ्या मोठ्या आमदारांकडे जाती, खासदारांकडे न्याय मिळवण्यासाठी जाती आणि त्यावेळेस तिकडनं अपयशी येतात. तर बाबासाहेबांनी आपल्याला सांगितले, स्वतः शासनकर्ते व्हा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर हे बाबासाहेबांनी दिलेलं एक हत्यार संघटन म्हणून आपल्याला वापरायचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एकत्र येऊन या संघटनेच्या माध्यमातून लढा द्यायचा आहे. आणि मी महाराष्ट्रभरातील युवक, महिला वर्ग आणि जे कोणी इच्छुक आहेत आपल्या संघटनेमध्ये काम करायसाठी, सर्वांना मी या संघटनेमध्ये येण्यासाठी मी आमंत्रित करतो की या संघटनेच्या माध्यमातून आपण लढा देऊ, अन्याय अत्याचाराविरुद्ध लढू, आपल्या हक्कासाठी लढू आणि येणाऱ्या भवितव्य काळासाठी आपण आपली येणारे पिढी सुधरू आणि येणाऱ्या काळासाठी आपण भवितव्य निर्माण करण्यासाठी एक आपलं स्वतःचा एक भाग हो, ही फक्त इच्छा आहे. आपलं जीवन हे समाजासाठी लावावे हीच माझी इच्छा आहे पॅंथर शक्ती सेनेच्या माध्यमातून. आणि समाजकार्य हो आणि बाबासाहेबांचे जे स्वप्न जे आपल्यामध्ये पाहिलेत, बाबासाहेब आज आपल्यातून निघून गेलेत, परंतु त्यांचे दगदगते विचाराची ज्वालामुखी प्रत्येक आंबेडकरी चळवळीच्या मनामध्ये आज एक उत्स्फूर्त ताकद घेऊन आहे. ती ताकद आम्हाला लोकांच्या मनामध्ये जागृत करायची आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पॅंथर कशी झडप घालते ही लोकांना दाखवून द्यायची आहे. बस. जय भीम, जय संविधान. मी आपले 2 शब्द थांबवतो.